एक याची फ्राय बनवणार आहे आणि एक याचा शिंगटे आणि वाम बघा, हे अशी फ्राय आहे. काय तर लयच मोठी साईज आहे शिंगट्यांची. शिंगट्यात बरेचसे आणि वाम जे होते ना ती घेतली बघा लगेचच. आता नदीवरती गाडीला दोन साईडने दोन पिशवी आहेत, ते पण एकदम फुल भरून येत. सगळे ना बारीक जाळे आणल्यात, कारण तर आहे ना या साईडला शिंगटे भेटतात, फक्त मेन मासे भेटतात त्या साईडला शिंगटे भेटतात. एकदम भारीतले मासे भेटतात. मागच्या वेळेस सुद्धा आहे ना एवढ्या जागेमध्येच इथून वरती लावलेली, त्याला आहे ना बरेच दिवस झाले, कमीत कमीत आहे ना 2 ते 3 महिने झाले असन त्यावेळेस लावलेले. तर मासे तर भरपूर भेटलेले, ते पण एकदम गोडे मासे शिंगटे. तर आजच्याला इथूनच वरती लावणार आहे, इकडं या बाजूलाच. पलीकडच्या बाजूला आहे ना मोठी मोठी लाकडं आहेत आणि तिकडं जर जाळं अडकलं ना तर मग ते गुत्ते आणि फाटून जाते जाळे. त्याच्यामुळे ना ह्या साईडला काही लाकडं नाही जास्त, इकडंच लावणार. उरकलं आता सगळं, टोप पण घेतले फुगून आणि इथं ठेवल्यात आता जाळी. एकदम जवळ आणून ठेवल्यात पाण्याचे आणि ते ना वल्ली पण करून ठेवल्यात, कारण तर आहे ना लावते वेळेस अशी सोपी जातात लावायला. भिजवले ना तर लावायला सोपी जातात. इकडं टूब घेतली फुगून, आता उतरतोय मी इतक्यातच पाण्यामध्ये. आणि इथनंच असं आरपार लावायचं आहे पहिलं तर असंच, आणि इथून आहे ना या साईडला जायचं आहे अशी लावीत आरपार, अशी इकडून तिकडं अशी लावे डायरेक्ट तिकडं वरपर्यंत जाणारे जाळे. तर इतका जागा आहे ना आडणारे बघा जाळ्यांनीच. तर इतके जाळे लावायच्या, त्याच्यामध्ये ना जाळे भरपूर आहेत. आणि हे कपडे आहेत, तर आता मी त्या साईडला गेलो ना तर मग कपड्यावरती ध्यान ठेवायला ना कोणीच नसणार आहे एवढ्या जागेमध्ये. तर मागच्या वेळेस तर तुम्ही पाहिलंच रोहिदासचा मोबाईल घेतलेला, त्याच्यामुळे ना हे अवघड होतं आहे. आमचं तर कोणीच नाही, त्याच्यामुळे ना आता ठेवतोय, आता इथंच ठेवायला लागणार आहे आणि असंच लावत त्या साईडला जातोय. आता आहे ना सकाळच्या 8:30 वाजल्यात आणि आता आहे ना या साईडने आलोय, मग दुसऱ्या बाजूने आलोय. काल दुसऱ्या बाजूने गेलेलो जाळे लावलेले तिकडनं, कारण तर आहे ना जाळे होती बरीचशी. ते बघा तिथनं जाळे लावलेले, मग तिथनं पाण्यात उतरलेलो, पण जाळे ह्या साईडला लावलेत. इकडं नदी आहे आणि ह्या साईडला जाळे लावलेले आहेत, तिथून वरती येऊन इकडं. तर त्याच्यामुळे ना इथं गाडी आणली आणि इथूनच आहे ना आता जवळ पाडणार आहे इकडं. आता चाललो आम्ही, इथून उतरून जायचंय चालतच तिकडं, गाडी काही जवळ जायचे नाही. आता ना सगळं सामान घेऊन आलोय, त्या साईडला होतं हे इतकं सामान, पिशव्या सुद्धा ना तिथंच ठेवलेलं आहे आणि हे टूप. तर चाललो आता, आलोय बघा इथं छाया आणि पिंकी थांबली आणि इथं समोरच जावं आता. हे बघा मोठं झाड पण आहे, इकडं जावं. करतो आता पाण्यामध्ये उतरायची तयारी. इकडं बघा हे कपडे आता घालतोय आणि पाण्यामध्ये उतरलोच ना तर थंडी तर लयच वाजते, कारण तर ना अंगावरती ना पाणी पण उडतंय, जे मासे पण अडकतात ना ते अंगावरती पाणी पण उडवतंय, तर पूर्ण आहे ना भिजून जातोय आणि असं वारा सुटला मग लय थंडी वाजते. आता उतरतोय पाण्यामध्ये. आता गेल्यात जाळी काढायला. दगडी पण आणल्यात आणि चूल पण झाली बनवून. या साईडला सर पण आणलंय. आता लगेच भात करून घेते. चूल पेटून झाले, आता तांदूळ पण धुवून घेते, लगेच चुलीवरती पीठ मळून घेते. गव्हाचं पीठ आणलंय. या साईडला भात पण झालाय. आता ना निम्मी जाळे झालेत काढून अजून, तर इथे ना वाम पण लागले, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतोय. आणि हे मेन महिना शिंगटे माशांसाठी जाळे लावलेलं. शिंगटे सुद्धा ना बरेचसे भेटल्यात आजच्याला आणि एक वाम सुद्धा भेटले. इथं तुम्हाला दाखवतो आता, या साईडला बघा ही वाम आहे. आणि पुढं पण मासे असते ना अजून. पुढं आलोय तर लगेच शिंगटे भेटलं, एक वाम भेटले ना, त्याच्यानंतर हे शिंगटे भेटले बघा. अशा अडकत्या जाळ्यामध्ये. अजून सुद्धा बरेचसे मासे लागलेले असणार आहे, कारण तर जाळे ना भरपूर आहेत अजून तिथपर्यंत आहे. आणि असं जे ना आरपार लावलेले आहेत सगळे
वरपर्यंत. जसे मासे भेटते ना तसे तुम्हाला सगळे दाखवतोय. चांगले चांगले मासे मेन आहे. हे असे मासे गुंततात. थोडे मासे बाका कसे गुंततात. या साईडला सुद्धा दिसतात बघा मासे. इथं सुद्धा समोर 2 आहेत आणि सगळे मिक्स मासे लागल्यात. या साईडला 2 लोळ्या लागल्यात. ह्या लोळ्या आहेत इकडे बघा. मग एवढ्या जागेमध्ये इथं एक शिंगट्या, इथं थोडा दुसरा मासा आहे आणि हे 2 मोळे आणि तिकडे 2 लोळ्या आणि सगळे मिक्स मासे लागतात ह्या जाळ्याला. हे पण इथं जवळच आल्यात. जाळं झालंय एक काढून. मासे बघा तिथं एकच जागेवरती 2-2 अडकल्यात. शिंगटे माशांची जाळी लावलेली. 2 चांगल्याच मोठ्या साईजचे आहेत. तर आता घेतोय मी जाळी काढून पूर्ण सगळे मासे दिलेत जाळ्यातच. तर एक वांब होती ती दिली आणि 2 शिंगटे आणि 2 खवले आहे. आता ते साफ करून घेते. मासे साफ करून झाल्यात. आता चपाती बनवणार होते भात झाल्याच्या नंतर. बरं आता पहिलं माशाचं कालवण बनवून घेते. कांदा, टोमॅटो आणि मिरच्या झाल्यात कापून. इथं वेगळे वेगळे मासे ठेवल्यात. हे गोडे गोडे मासे आहे ते एक साईडला ठेवल्यात आणि हे एक साईडला खवल्या मासा ठेवलाय. एक याची फ्राय बनवणार आहे आणि एक याचं कालवण बनवणार आहे. आता तेल टाकून घेतलंय पातेल्यामध्ये. मसाले टाकून घेतल्यात. तुम्हाला काही दाखवायला जमलं नाही मला, तर पहिलं सगळं टाकून घेतलंय. आता मासे घेते टाकून. फ्राय बनवते. वांब आणि शिंगटे होता त्याचं. झालंय आता फ्राय मस्त. उतरून घेते आणि एका ताटात काढून घेते. लगेच ताटात काढून घेतलंय आता फ्राय केलेली. आणि त्याच पातेल्यामध्ये आता कालवण बनवते. सगळं टाकून घेतलंय आता. कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि पाणी पण ओतून घेतलंय. आता मासे घेते आता टाकून. दोन खवले मासे होते त्याचा रसा बनवणार आहे. कालवण झालंय आता. आता उतरून घेते लगेच. चपाती बनवून घेते. इथे एक बनवली, तव्यावरती पण टाकली. मम्मी आता चपाती बनवती. जाळ्यानं झाल्यात आता काढून सगळे. आणि मासे सुद्धा ना बरेचसे भेटल्यात. ह्याच्यामध्ये ना लोळ्या, खवले आणि ह्याच्यामध्ये शिंगटे, जास्त करून शिंगटे आणि वांबे ह्याच्यामध्ये लोळे सुद्धा बरेचसे भेटलेत. आणि दुसरे मासे तर रावश्या. आता चाललोय कडायला तिकडं. बरेच लांब जायचं अजून तिकडं. आणि मासे तर दिलेले पिंकीजवळ सकाळीच, कारण तरी ना उशीर झाला असता आणि उशीर तर झालंय त्याच्यामुळे ना सकाळीच देऊन आलेलो मासे. आणि त्यांचं कालवण तर बनवलं असेल. आता चाललोय तिकडं, दाखवतोय तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर. सगळा स्वयंपाक झालाय. आता इथं सावलीला बसणार आहे वरती. त्या साईडला छाया आहे. पप्पा आल्यात कडला. त्याने कपडे पण बदलून झालेत. दुपारच्या 2 वाजल्यात. आता जेवायला बसायचं आहे लगेचच. भूक लागली आता. इकडे जाळे आणल्यात काढून. तिकडे 2 आहेत. टुपाची पण अजून हवा सोडायची. हवा तर देतोय मी सोडून लगेचच. आता ना जेवस्तोपर्यंत आहे ना टुपाची हवा जिरणार आहे. तिकडं जेवायला बसायचं आता. बरंचसं सामान आहे. ते वज पण आहे ना तिकडं वरती गाडी लावली तिथपर्यंत आहे ना घेऊन जायचंय.
पहिलं तर जेवून घेऊ, त्याच्यानंतर आहे ना जाळी वाहून घ्यायला लागणार आहे तिकडे गाडीपाशी. इकडे छाय आहे. छाय ऊन लागतंय का? तरी सावली केली इथं या बारक्या झाडाची. इथं बसलोय आता आम्ही जेवायला. हे काय काय बनवलंय पिंकी आजच्याला? ते वांब होती एक, त्याचं फ्राय बनवले. मग ते वाम आहे ना, त्याच्यामध्ये वाम आणि 2 शिंगटे होते ना, त्याची फ्राय बनवली ना. इकडे बघा बनवली आणि इथं कालवण बनवलंय. लाल परणे होते ना, त्याचं लाल परणे 2 होत्या ना, लाल परणे 2 होते. त्याचं बघा कालवण बनवलंय. ते पण एकदमच भारी झाले बघा. कलर बघा तुम्हाला दिसतच असन हे असं. आणि तुम्हाला फ्राय दाखवते आता वांबीची आणि शिंगट्यांची मिक्स बनवल्यात. पण हे बघा फ्राय कसे झाले, एकदमच जबरदस्त. इंद्रायणीचा भात. भात पण एकदमच भारी दिसतोय. बरंचसं काय बनवलं आजच्याला. चपाती पण बनवली ना नदीवरतीच. चपाती पण बनवली आज. तो शिंगटे आहे ना तिकडं, शिंगटे आणि 2 पीस वांबीचे आणि त्याच्यासोबत चपाती आहे. पहिलं तर आहे ना फ्राय केलेला मासा खायचा आहे. हे चाय तुला काय खायचंय? वाम शिंगट्या काय? शिंगट्या ना. त्याने मंगाशीच खाला शिंगते एक, आणि ते 2च होते. वाम देते ना, नदीचे गावरान वाम. तर हे अशी फ्राय आहे. या जेवायला आता ह्याच्यामध्ये ना शिंगटे आहेत, 2 वांबीचे पीस आहेत आणि चपाती आहे सोबत. तर हे पहिले खाऊन घेतोय आणि त्याच्यानंतर मग दुसरी रेसिपी आहे माशांचं कालवण आहे, ते भातासोबत खाता येईल. इतर आहे ना उन्हामध्येच बसलोय, कारण तर आताच पाण्यामधून बाहेर निघालोय आणि अजून सुद्धा आहे ना थंडी वाजते, त्याच्यामुळं उन्हामध्येच बसलोय. चपाती झाले आता खाऊन, आता भात घेतोय. तिकडं अजून चाय खाते. वांब्याचे पीस दिलेत चायला. अजून सुद्धा इतकं भात आहे आणि कालवण सुद्धा भरपूर आहे. अजून 2 रेसिपी बनवलेल्या, ही वांबीची आणि शिंगटे. आता ना उरकलंय सगळं. पिंकी या जाळी भरून घेते आता. आणि एक आहे ना खेप करून आलो मी तिकडे गाडीपाशी, आणि एक पिशवी अशी फुल भरून ठेवून आलोय. आणि आता हे 2 जाळे आहेत आणि तिकडे एक बारकी पिशवी आहे. आणि आता आहे ना मासे घ्यायचे काढून, त्या झाडापाशी ठेवलेले आहेत तिकडं इथं. तर आता आहे ना असं जाऊन ते मासे घेऊन येतो आम्ही. ही पिशवी घेत तिथं पिंके तेवढ्या जागेमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे ना मासे पण घ्यायचे आहेत आपल्याला. सगळं उरकून तर घेतलंय, पण अजून सुद्धा ना डायरेक्ट तिथं वरती जायचंय. तर अवघड तर होणार आहे, कारण तर जाळे वज आहे जाळ्यांचं. इथंच खाली ठेवलं ते आता आहे ना घेऊन येतोय मी. 2 गांजू आहेत. एका ह्याच्यामध्ये ना शिंगटे आहेत, एका ह्याच्यामध्ये थोडे दुसरे मासे आहेत, लोळे मासे आहेत आणि मळे मासे आहेत. बारीक मासे. दोन गांजे आहे मासे. हे इतके मासे आहेत. याच्यामध्ये सगळे शिंगटे आहेत, तुम्हाला दाखवतोय. आता घरी चाललोय आणि घरी जाऊन आहे ना पाठीमध्ये तुम्हाला वतून दाखवतोय सगळे मासे. चला पिशव्यांजवळ जा पाहिलं तर. आता आहे ना गांजूवरती जे ना जाळं ठेवून घ्यायला लागणार आहे, कारण तर काय जागाच नाही, त्याच्यामुळे आता तसंच करायला लागणार आहे. तर बघू या साईडला ठेवतोय ना, तर या बाजूला बसचं नाही एखाद्या वेळेस. मासे या साईडला आणि जाळे ह्या साईडला. ही पिशवी मी घेतोय आणि ती मोठी आहे ना पिंकी घेऊन चालली. तिथं वरती गाडी लावले पार, हे बघा इथं, आणि तिथपर्यंत आहे ना चालत जायचंय. आहे पिशवी. हे बघा हे पहिले आणून ठेवलेले मी,
आणि हे आता आणलेले हे असं भरून घेतल्यात. दोन्ही साईडला 2 पिशव्या बांधून घेतल्यात. आणि पिंकी जवळ एक आहे. वजच आहे आज लय वज आहे आजच्याला. गाडीवरती. चला आता जातोय घरी आणि तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतोय. मासे पार्टीमध्ये होतो आणि शिंगटे आणि दुसरे सुद्धा बरेचसे मासे भेटल्यात. ते जाऊन आहे ना घरी दाखवतोय. घरी आलो आता इतक्यातच. आता आहे ना मासे घ्यायचे पार्टीमध्ये काढून. इथं पाटी ठेवली आणि ह्याच्यामध्ये मासे जाळे घेतलेत काढून सगळे. जिवंत आहेत ना अजून. जिवंतच आहे अजून. ह्याच्यामध्ये ना शिंगटे जास्त असतील. मग सगळे शिंगटेच आहेत ना. शिंगटेच आहे. आणि वांबे आहेत. वांबे 3 तर दिसतात. 3-4 असते ना एखाद्या वेळेस. सगळे लहान मासे आहेत आणि पाटी भरली बघा. पाटी भरली. या साईडला सगळे गोडवे मासे आहेत आणि इकडे ना लोळे आहेत बाकीचे आणि खवले आहेत. या साईडला ना शिंगटे किती मोठे मोठे आहेत. काय तर लयच मोठी साईज आहे शिंगट्यांची. हे बघा हे अशी साईज आहे आणि काय हे बारीक आहेत. सगळे ना नदीचे मासे आहेत. हे बघा असे बरेचसे ना वेगवेगळे मासे आहेत याच्यामध्ये. हे शिंगटे आहेत. इकडं वांबे आहेत आणि इथं हे लाल परणे आहेत आणि त्याच्यानंतर हे खवले आहेत दुसरे हे. आणि इकडं हे वेगळं मास आहे बघा. मग बांडे पाट्याचा मास आहे ह्यो. आणि ह्या लोळ्यात ही मळे बघा. मळ्याची साईज पण मळे जास्त नसणार आहे. कमी असते ना एखाद्या वेळेस. हे साईडला इथं काढून घेतलं. आणि बाकीच्या रावशे सुद्धा असतील. रावशे तर कमीच असतील एखाद्या वेळेस. हे बघा हे रावशी आहे. आता ना मार्केटला पण येऊन पोहोचलोय आणि गिराईक तर भरपूर आताच आलोय. आणि पहिले तर आहे ना आमचेच मासे आलेत. दाखवायला सुद्धा आहे ना जमत नाही बरोबर. शिंगटे आहेत बरेचसे आणि वामचे होते ना ती घेतली बघा लगेचच. ठीक आहे चांगलं आहे. अर्धा किलो भरल्यात वांबे. अजून देऊ. लोळे देतात या साईडला अर्धा किलो. तुम्हाला दाखवतो आता सगळं काय. अजून आहे ना वांबे पण कापून घ्यायच्यात. पीस बनवायच्यात त्याचे. तर एक किलो आहे ते. चिल्लपी भरले बघा 1 किलो. अजून सुद्धा आहे ना माशावाले येणार आहे. तिकडं बघा पलीकडच्या साईडला आल्यात आता. आणि अजून इकडे येतील. अजून काय आले नाही लोक माशावाले. तर आता वांबीचे आहे ना पीस बनवून घेते पिंकी इकडं. आता ना शिंगटे साफ करून देते पिंकी. शिंगटे साफ करून झालेत आता. खवले होते मग कोळशी 1.5 किलो भरल्यात बघा. सगळे ना 4 आहेत. तर 1.5 किलोला सुद्धा आहे ना जास्त आहेत.
मोठी साईज आहे चिलापीची आणि 1 किलो असे तर असनच, 1 किलो पर्यंत असनच. त्या साईडला सुद्धा आहे ना मरळ आहे बाकी आणि लोळे आहेत. त्या साईडला बारीक चिलापी आहे.